सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका येथील चिंचखेड या ठिकाणी सत्संगाचा दुसरा दिवस आहे। आणि या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आलेले सर्व साधू संत, वासनिक, बंधू भगिनी, तुम्ही खाली बसा ना, इकडे या ना, समोर बसा। डॉक्टर या वरती, इथं खाली बसा, समोर सर्वच खाली बसा। काल आपण बघितलं का उपदेश घेणं म्हणजे काय। कारण अनेक लोकांना उपदेश का घेतला, कशासाठी घेतला, उपदेश म्हणजे काय हेच माहीत नाही। त्यामुळे तिथं प्रत्येक ठिकाणी जाऊन वारंवार मला तेच सांगावं लागतं। आपण उपदेश तर घेतलेला आहे, परंतु उपदेश घेण्याच्या नंतरही अनेक संभ्रमावस्था, अनेक भीती, न्यूनगंड, गैरसमज आपल्या मनामध्ये आहे। कारण समाजात राहत असताना कर्मराटीचे बरेचसे विधी आपण बघत येतो आणि ते आपल्याला विचारतात की नेमकं तुम्हाला हे का चालत नाही, हे का चालतं, आणि आपल्याला योग्य ते उत्तर देता येत नाही। त्यामुळे आपल्या मनामध्ये बी एक न्यूनगंड असतो आणि ह्या न्यूनगंडामुळे आपण काय करतो, आपली ओळखच देत नाही की आम्ही उपदेशी आहोत, आम्ही दैवराटीचे आहोत। याचं कारण आपल्याला धर्मात काय आहे हेच माहीत नाही। आपल्याला वाटतं धर्मात काय, देवपूजा, भक्ती, कर्मकांड, विधी, स्नान करणे, विशेष करणे। आई बसा बसा बसा, सत्संग चालू झाला। सत्संग चालू झाल्यावर गुपचूप येऊन बसायचं, नंतर भेटायचं। आणि हाच धर्म आहे असं आपल्याला वाटतं। काल आपण बघितलं धर्माचा एक भाग आहे। धर्म हा एक समुद्र आहे। कडेला जर उभं राहिलं तर काय आपल्याला भेटतील, शिंपले भेटतील, दगड, ओटे गोटे भेटतील। पण जसजसं आपण आत जाऊ तसतसं त्या समुद्रामध्ये काय नाही याची जाणीव आपल्याला होईल। हिरे, माणिक, मोती असे अनमोल खजिना आपल्याला तिथं भेटू शकतो। तसंच धर्मामध्ये काय आहे याचा आपण धर्मात आल्यानंतर काय फायदा होतो हे आपण जाणत नाही। त्यामुळं आपल्याला मनामध्ये गैरसमज, न्यूनगंड असतो, भीती पण असते। धर्मात आल्यानंतर पहिला फायदा काय आहे, धर्मामध्ये नेमकं आहे काय, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या जीवनासाठी, जगण्यासाठी जसं अन्न, वस्त्र, निवारा याची गरज आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन धर्माची खूप मोठी गरज आहे। धर्मान म्हणजे संस्कृती, धर्म म्हणजे संस्कार। संस्कार नसेल, संस्कृती नसेल आपल्या जीवनामध्ये, आखीव रेखीवपणा जर नसेल तर आपण जीवन जगत असताना जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही राहणार। जगण्याची उमेद, परमेश्वर प्राप्तीची इच्छा, वासना जर नसेल तर आपण जिवंतपणीच मेलेलो आहोत। कारण हे ऊर्ध्वगतीचं आहे। त्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, ज्यासाठी आपल्याला बोध दिला, ज्याच्यासाठी वाडेवेरी फिरून परमेश्वराने अधिकारी जीवाला निमित्त करून तत्वज्ञान शास्त्र आपल्याला सांगितलं, तेच आपण जाणत नाही। म्हणजे जीवनात आलो, आपण जन्माला तर आलो, पण का जन्माला आलो, जन्माचा उद्देश काय नेमका हे जर आपल्याला माहीत नसेल तर जीवन किती जगलो याला काय महत्त्व नाही, जीवन कसे जगलो याला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे धर्म। आणि हा धर्म बुद्धिवाद्यांचा आहे। जो विचार करेल, जो अभ्यास करेल, जो जाणून घेईल, लक्षात घेईल, त्याला धर्म कळेल, त्याला धर्म समजेल, त्याला धर्माचा फायदा उचलता येईल। धर्मामध्ये काय नाही, विचार आहे, आचार आहे, त्याग आहे, भक्ती आहे, आत्मविश्वास आहे, पॉझिटिव्ह विचारधारा आहे। धर्म म्हणजे मोटिवेशन आहे, आपल्या जीवनाला प्रेरणा देणारं, आपल्या जीवनाचा ध्येय ठरवणारं,
आपल्या जीवनाला साध्यापर्यंत नेणारं, परंतु धर्मामध्ये असतानाही आपल्या मनामध्ये खूप गैरसमज, खूप अज्ञान, खूप न्यूनगंड आहे. असंच का, तसंच का, हेच का, तेच का. कारण आपलं ते धर्म आहे तो वेगळा कोणीतरी सांगितलेला आहे आपल्याला. आपण न जाणून घेतल्यामुळं तोच धर्म आपण समजून घेतलेला आहे आणि समाजात राहत असताना बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर येत राहतात. मग हे करावं की नाही, केलं तर काही दोष लागेल ही भीती आपल्या मनामध्ये राहत असते आणि म्हणून आपल्याला धर्माचा फायदा माहीत नाही. आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे आणि या जन्ममृत्यूच्या रोगातून निघण्यासाठी परमेश्वराने दिलेलं सुंदर असं साधन म्हणजे धर्म. मग धर्मात आल्याबरोबर आपल्याला नेमका फायदा काय? कारण जीव स्वार्थी आहे. स्वार्थी असल्यामुळं फायदा बघतो ना. काय फायदा, प्रॉफिट काय? कुठे जातो ना आपण फायद्याचा विचार करतो. तसं धर्मात येण्याच्या अगोदरसुद्धा आपण फायद्याचा विचार करतो. पण देवानी जो फायदा सांगितला तो फायदा धर्मात आल्याशिवाय, धर्माला जाणून घेतल्याशिवाय आणि धर्माच्या रस्त्यावरती चालण्याशिवाय कुठंच तो फायदा नाही आहे. आपण अनंत जन्मात जन्माला आलेलो आहे, कर्म केले आणि ते कर्म घेऊन जगत असतो. मागचं ओझं घेऊन आपण पुढं चालत असतो. मागच्या जीवनामध्ये जे आपण कर्म केले त्या कर्माने आजचं जीवन आपण जगत असतो आणि या कर्माने आपण बांधले गेलेलो आहे. आणि एक कर्म म्हणजे देणं आहे. ते देणं घेण्यासाठी परमेश्वराने सिस्टम तयार केलेली आहे. ती सिस्टम म्हणजे देवता आहे. जसं एखाद्या व्यक्तीच्या खिशातून आपण 10 रुपये काढले, ते 10 रुपये तर खर्च होतील, परंतु जे कर्म आहे ते मात्र आपल्याला भोगावं लागतील. खर्च होत नसतो. पैसा खर्च झाला, कृती जी केली त्या कृतीला कृती द्यावं लागतं. म्हणजे कर्म आपले देणे लागतात आणि ते घेण्याचं काम देवता करत असते, भोगवण्याचं काम देवता करत असते. त्या देवतेला त्रिकाळ ज्ञान आहे. त्या त्रिकाळ ज्ञानाच्या माध्यमातून देवतेचे आपल्या शरीरामध्ये पिंडस्थ असतात, मळ असतात. त्या मळावरती आपल्या कर्माचे चिन्ह असतात. ते चिन्ह बघून त्या देवता बरोबर आपल्याला त्यावेळेस भोगावतात. मग सुख असेल, दुःख असेल. सुख मात्र आपल्याला पूर्णपणे ते देत नाही, कारण त्या वंचकत्व त्यांच्यामध्ये दोष आहे. दुःख मात्र पूर्णपणे देतात. आणि यातून जर सुटायचं असेल तर मात्र धर्म आपल्याला स्वीकारावा लागेल. उपदेश घेणं म्हणजे खूप मोठी भीती आपल्या डोक्यात असते आणि ज्यांनी घेतलेलं आहे ते पण काही वेगळं काही करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं चाललंय, चालू द्या. परंतु देवाने सांगितलं आहे, ऋणाच्या दृष्टांतातून एक शेतकरी असतो म्हटले, आणि हा शेतकरी काय करतो, आपल्या कुटुंबासाठी, कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी कर्ज काढतो. ह्या बँकेचं काढ, त्या सावकाराकडून काढ, ह्या पतसंस्थेकडून काढ. आणि एक वेळ अशी येते कर्ज जास्त होतं आणि उत्पन्न जे आहे ते कमी होतं, कर्ज वाढत राहतं. त्याच्या मनात वेगळे विचार येतात की आपण काय करावं, काय करावं. कौटुंबिक जबाबदारी त्यातूनही बाजूला पडता येत नाही, बाहेर जाता येत नाही, कर्ज फेडता येत नाही, माणूस त्रस्त होतो. आणि मग त्यावेळेस तो काय करतो, राजाला शरण जातो आणि राजाला सर्व सांगतो की मी देणेकरी आहे, मी घेतलेलं आहे, मला द्यायचं आहे, द्यावं लागेल, परंतु आज माझी अशी अशी परिस्थिती आहे, काय करावं. राजा म्हणतो, प्रजेचं रक्षण करणे माझं काम आहे, तू मला शरण आलेला आहे, यातून काय अडचण आहे तुझी, आपण मार्ग काढू. जे घेणेकरी आहे, राजा सर्वांना निरोप देतो, बोलून घेतो आणि सांगतो का हा तुमचा देणेकरी, तुम्ही घेणेकरी 100%. याची नियत आहे, द्यावंच लागेल, घेतलेलं आहे तर ते फेडावंच लागेल, द्यावंच लागेल. परंतु तो आता मला शरण आलेला आहे, याचे निम्मे जे आहे कर्ज ते तुम्ही माफ करून टाका. जसं आजही गव्हर्नमेंट कधी काळी शेतकऱ्याला कर्ज माफ करतं की नाही, त्याच आशेवर आपण कर्ज काढतो आणि भरतच नाही. ज्यांना अडचण आहे त्यांच्यासाठी ती स्कीम असते आणि त्यातून अनेक
गोष्टी निर्माण होत असतात, ती सिस्टमचा एक भाग आहे, राजकारणाचा एक भाग आहे. तसं परमेश्वराने या दृष्टांतातून आपल्याला तेच सांगितलेलं आहे. हा दृष्टांत जर तुम्ही समजून घेतला, जाणून घेतला, तर किती मोठा फायदा आपल्याला धर्मात आल्यामुळं झालेला आहे हे समजून घ्यायचं आणि जे आलेले नाही त्यांनी विचार करायचा. आता राजाचा आदेश कोण मानणार नाही? म्हटले ठीक आहे, 50% आम्ही माफ केलं, पण 50% तर लगेच भेटलं या आशेवरती ते म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. पण राजा आहे, त्याला माहीत आहे. ते म्हटले जे 50% राहिलेलं आहे तेही तो जेव्हा देईल तेव्हा घ्या. म्हणजे उद्याच देईल, 4 दिवसांनी देईल, 10-5 वर्षांनी देईल असं नाही, जेव्हा देईल तेव्हा. याला काही लिमिट नाही म्हटले. जितकं देईल तितकं घ्या, असं नाही की एवढंच दिलं पाहिजे, तेवढंच दिलं पाहिजे, EMI बांधून घ्या, एवढे हप्ते द्या, तेवढे हप्ते द्या. आणि तिसरी महत्त्वाची अट म्हणले जिथं देईल तिथं घ्या. त्याच्या घरी जायचं नाही आणायला, तगादा लावायचा नाही, वसुली पथक पाठवायचं नाही. म्हणजे परमेश्वराने त्या राजाने त्या घेणाऱ्याचं पूर्णपणे जीवनातली जी अडचण आहे ती काढून टाकली. राजा म्हणजे परमेश्वर आहे आणि या परमेश्वराला आपण शरण आलेलो आहोत, अनन्यभावे भक्ती करत आहोत. आणि ही भक्ती करत असताना आपण कर्म जे केले ते आपल्याला देणे आहे, ते देणे घेण्याचं काम 81 कोटी 1,10,10 देवतेचं आहे. एका ब्रह्मांडात इतक्या देवता असतात. अन्य राज्याच्या लोकांना तर फक्त 33 कोटी देवता माहिती, आणि त्या फक्त स्वर्गाच्या आहे. करुमीच्या देवता, अष्टदिनी, अंतराळ, स्वर्ग, कैलास, वैकुंठ, शिराब्दी, अष्टभैरव, विश्वदेवता, चैतन्य देवता आणि त्याच्या पलीकडं परमेश्वर. आणि ह्या देवतेची संख्या आहे 81 कोटी 1,10,10. यांचा आपण देणेकरी लागतोय. ज्या मिनिटाला आपण परमेश्वराची अनन्यभावी भक्ती करायला लागलो, ज्या मिनिटाला आपण परमेश्वराचं झालो, बोध झाला, अन्य देवदेवता कर्मकांड वगैरे आपण सोडले, त्या मिनिटाला आपले जे 50% कर्म आहे ते परमेश्वराने माफ करून टाकले. आता राहिलेले 50% दैवसेवा भोग म्हणजे काय? त्या देवता स्वतःहून तुमच्याकडे येणार नाही, स्वतःहून भोगवणार नाही, कुठंही नाही. म्हणून आपल्याकडे जी स्वस्थता आहे ती कुठं दिसणार नाही. हात तुटणार असेल तर खर्चटणार. आता तुम्ही किती धर्मावर आहात याच्यावरती हे सहाय्य ठरतं. तुम्ही तर नुसते नावाला उपदेशी आहे, कर्मकांड करतात, अंधश्रद्धा जोपासतात, मिश्र भक्ती करतात, मग त्याला उपदेशी म्हणत नाही. परमेश्वराला अपेक्षित काय आहे? एकनिष्ठ भक्ती. त्यावरती अवलंबून राहून आपण जीवन व्यतीत करणं. परमेश्वर काय म्हणतात? मी नाथ आहे, पण तुम्ही अनाथ झाले पाहिजे. आपण अनाथ होत नाही. आणि आपल्या मनामध्ये भीती आहे, ही भीती अज्ञान आहे. म्हणून आपल्या साऱ्या कर्माच्या ज्या फाईली आहे परमेश्वराच्या टेबलवरती आहे. जेव्हा परमेश्वर काढतील, ज्या ठिकाणी सांगतील, जेव्हा सांगतील, त्यावेळेस त्या देवता कार्य करत असतात या दैवराटीसाठी. म्हणजे परमेश्वराच्या परिवारासाठी सिस्टम वेगळी आहे आणि परमेश्वराच्या परिवारातल्या व्यतिरिक्त जी देवतेचा परिवार त्यांच्यासाठी सिस्टम वेगळी आहे. तुमच्यासाठी पूर्णपणे सिस्टमच परमेश्वराने वेगळी तयार केलेली आहे. जसं बघा, गव्हर्नमेंट सर्वंट असतो, प्रायव्हेट नोकरीवाला असतो, फॅसिलिटी वेगळी असते की नाही. हाय नोकरी करतो, तोही नोकरी करतो, याच्यातही फरक असतो. स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, कोणतं खातं आहे, कोणती पोस्ट आहे त्याच्यावरनुसार फॅसिलिटी. तसंच इथं आहे. आपण त्या धर्माच्या किती परिवार आहे, किती अवस्थेवर आहे, कशा पद्धतीने, कोणत्या भावाने, कोणत्या हेतूने ते करतोय, त्यावरती ते परमेश्वराचं सहाय्य ठरतं. आपल्याला अडीअडचणी आल्या का आपण म्हणतो अरे मी तर खूप देवदेव करत होतो ना, आता कसं काय झालं, कसं काय झालं. आपली देवदेव करण्याची जी पद्धत आहे ती परमेश्वराच्या प्राप्तीसाठी नाही आहे, सांसारिक सुख मिळवावेत. म्हणून आपली विचारधारा काय त्याच्यावरती अवलंबून आहे. आपल्यासाठी परमेश्वराने सिस्टम तयार केली, त्या परमेश्वरावरती अवलंबून राहून
आपण जर जीवन व्यथित करत असेल तर परमेश्वरचं साई 100% होणार. अर्जुनाला मारण्यासाठी 100 कौरव होते, भीष्माचार्य द्रोणाचार्य होते की नाही. आणि अर्जुनाच्या विरोधात श्रीकृष्ण महाराजांचं सारं सैन्य होतं. कारण दुर्योधनाने काय सांगितलं, तुला एकट्याला घेऊन काय करू, तुझं सारं सैन्य मला दे. कारण देवाने अट काय टाकली होती, एकीकडे सैन्य आणि एकीकडे मी. आणि मी जरी असलं तरी मी शस्त्र हातात घेणार नाही, मी फक्त मार्गदर्शन करल. आता दुर्योधन मूर्ख माणूस, तर यांना एकट्याला घेऊन काय करू, सैन्य घेऊ. जे अज्ञान असतात ना त्यांना काहीच कळत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही. त्यांनी सारं सैन्य मागितलं आणि अर्जुन देवानी फक्त देवाला मागितलं. देव त्याच्याबरोबर होते, अर्जुन देवाबरोबर, म्हणून तो जिंकला ना. अर्जुन देव तुमच्यासारखा माझ्यासारखा जीवच होता ना. जरी त्याच्याकडे सर्व सामर्थ्य होतं, त्यांनी तपाच्या माध्यमातून साधनेच्या माध्यमातून जरी मिळवलेलं असलं तरी ज्यावेळेस महाभारतात आपण जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल का ज्या बाजूनी ज्या ठिकाणी कृष्ण महाराज आहे तिथं जय आहे, जिथं धर्म आहे तिथं विजय आहे. ना अर्जुन देवानी फक्त श्रीकृष्ण महाराजांना मागितलं आणि म्हणून अर्जुन देवाच्या केसालाही धक्का लागला नाही. युद्ध संपल्यानंतर देवाने अर्जुन देवाला सांगितलं, तुम्ही पहिले उतरा अगोदर रथाच्या खाली, आणि मग नंतर ते उतरले. युद्ध चालू असताना पहिले स्वतः देव उतरायचे, नंतर त्याला उतरवायचं. अर्जुन देव हुशार, ते म्हटले असं का केलं, आणि ते उतरताच त्याचा स्फोट झाला रथाचा. कारण जेवढे दुश्मनांनी जे बी त्याच्यावर प्रयोग केलेले होते ते सारे परमेश्वर असल्यामुळं ते तिथले तिथं थांबलेले होते. म्हणून आपण परमेश्वराचं होऊन जर राहिलो, तशा विचाराने राहिलो तर मात्र साह्य होणार. एक मंदिर असतं गावामध्ये आणि त्या गावातल्या मंदिरामध्ये पुजारी असतात. मंदिरामध्ये लोक येतात, देव करतात, निघून जातात. एकदा सकाळी सकाळी पुजारी बसलेले होते, एक व्यक्ती आली, म्हणले, देवा माझी बायको खूप भांडखोर, खूप त्रास देणारी, खूप आदळआपट करणारी, परंतु खूप चांगलं झालं म्हणे. ती भांडखोर आहे, आदळआपट करणारी, म्हणून संसाराच्या विषयी माझ्या मनात जी भावना आहे, प्रेम आहे, ते निघून गेलं. आता मला फक्त तू हवा आहे. असं काही नाही, बायकाच भांडखोळ असतात, माणसंही भांडखोळ असतात. उलटं करून घ्या तुम्ही, तुमच्यात ॲडजस्टमेंट करून घ्या. तो पुजारी पाहतोय, ऐकतोय, तो म्हणलं काय चांगला माणूस आहे, तक्रार नाही केली त्यांनी. देवाला काय म्हणतो, चांगलं केलं, मला अशी बायको दिली, म्हणून तर मी तुझ्या मंदिरात दररोज येतोय, तुझी आठवण करतोय. कुंती मातेला देव प्रसन्न झाल्यानंतर देवाला सांगितलं, कुंती मातेला काय मागा, काय मागायचं, म्हणले दुःख द्या आम्हाला. कारण दुःखात आपल्याला देव आठवतो, सुखात आठवतो का, नाही आठवत. आणि दुःखासाठी आपण ना धार्मिकता करत ना धर्म करत, आपल्याला सारं सुखच पाहिजे आणि सुखासाठी देवदेव करतोय. कुंती मातेने मात्र दुःख मागितलं. इकडे येऊन बसा ना, हाय जागा पुढे, या या या. पुजारी बसलेला आहे, दुसरा व्यक्ती येतो. तो देवाला काय म्हणतो, देवा तुझे खूप आभार, मला खूप चांगली बायको दिली, सारं घर सांभाळते, जबाबदारी करते, मला कोणत्या प्रकारचा त्रास देत नाही, भांडत नाही, वाद करत नाही, हट्ट नाही, अपेक्षा नाही, काहीच नाही. म्हटले ती सारं सांभाळून घेते, म्हणून मी स्वस्थ चित्त आहे आणि म्हणून मी व्यवस्थित देवदेव करू शकतो, व्यवस्थित देवदेव करू शकतो. तो पुजारी बाला वाटलं, अरे काय प्रकार आहे हा. पहिल्याची म्हणे बायको भांडखोर म्हणून चांगला देव, आभार मानतोय. हा म्हणतो चांगली आहे म्हणून आभार मानतोय. तिसरा येतो, तो म्हणतो बरं झालं, माझी बायको अशा अशा आजारात गेली, आता मी मोकळा झालो, मला देव करायला, धार्मिकता करायला. त्याला आश्चर्य वाटलं, काय प्रकार आहे. धर्म आपल्याला हे शिकवतो का ज्या परिस्थितीत तुम्ही राहाल, जशा अवस्थेत तिथं राहाल, तिथं स्वस्थता तुम्ही निर्माण कराल. ही धर्मातली विचारधारा आहे. ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की माझ्या जीवनामध्ये आलेले संकट, अडी अडचणी ते मी मिळवलेलं आहे, माझ्या पूर्वकर्मात मी ते पेरलेलं आहे,
आता त्याची तक्रार कशाला करायची आणि कोणाकडे करायची? त्यासाठी उपाय काय करायचा? जे संकट आले ते मी मिळवलेले माझे आहे, ते मला आता निस्तरावं लागतील. अशी विचारधारा जेव्हा तुमच्या मनात स्ट्रॉंग होईल, ती विचारधारा तुमच्या मनामध्ये रुजेल, त्यावेळेस मात्र संकटांना तुम्ही कधी घाबरणार नाही, अडचणींना कधी घाबरणार नाही. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. का? तर तुमच्या जीवनाचं नियोजन परमेश्वर करतोय, परमेश्वराने केलेलं आहे, परमेश्वर करणार आहे. आपल्याला माहीत नाही आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय, पण त्या परमेश्वराला माहिती आहे आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय. परमेश्वर आपल्याला फॉलो करतात. आपण कुठं जातो, कसं बसतो, काय खातो, कोणाबरोबर राहतो, फॉलो करतात आपल्याला, पण आपल्या लक्षात येत नाही. आपण धर्माला फॉलो करणारे असलो तर परमेश्वर आपल्याला फॉलो करते. म्हणजे धर्मामध्ये विचार आहे, तो विचार होकारात्मक विचाराचा आहे. जीवन जगण्याच्या साठी आपल्याला दिलेली ती एक शक्ती आहे. ती जर आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणून ऋणाईच्या दृष्टीतून देवाने तेच सांगितलंय की तुम्ही इथं येताच तुम्हाला फायदा काय. म्हणजे स्वस्थता आपल्याला असायला पाहिजे. ती स्वस्थता ज्ञानातून येत असते. आपण म्हणतो ना बघा, कर्मराटी उथळ पाण्याला खळखळाट फार. भांडं जर उथळ असेल म्हणजे छोटं असेल, पाणी तापायला ठेवलं का पटकन तापतं. पण तेच खोल भांडं जर असेल तर त्याला वेळ लागतो. तशी आपल्या विचाराची खोली धर्माच्या अनुषंगाने किती खोल आहे, किती ब्रॉड आहे, किती बोल्ड आहे, किती प्रगल्भ आहे, किती मोठी आहे, त्यावरती आपली स्वस्थता अवलंबून असते. म्हणून धर्मामध्ये विचारधारा आहे, पॉझिटिव्ह विचारधारा. त्या विचाराने आपण जगायला जर शिकलो तर आपलं जीवन सुंदर होईल. आपला धर्म भूतकाळ आपल्याला सांगतो की आपण होतो कुठं, तिथून कसं आलो, कोणी काढलं आणि कसं इथपर्यंत पोचलो, हा भूतकाळ आपल्याला धर्म सांगतो. वर्तमान काळात कसं जगायचं, कसं राहायचं, काय खायचं, कोणाबरोबर मैत्री करायची, कोणाबरोबर बोलायचं, कोणाबरोबर नाही बोलायचं, हे सर्व परमेश्वराने आपल्याला वर्तमान काळ जीवन जगण्यासाठी दिलेलं तत्त्वज्ञान म्हणजे धर्म आहे. आणि कसं जगाल, कसं राहाल, त्यावरती भविष्यात कुठं असाल हे पण सांगितलेलं आहे. म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य सांगणारा एकमेव धर्म म्हणजे स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेले ब्रह्मविद्याशास्त्र. उद्या तुम्ही अनुसराल, त्याग कराल, मग परमेश्वर प्राप्ती होईल, मग आनंद होईल, जन्ममृत्यूचा फेरा चुकेल, ते उद्या. परंतु आजच जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धर्म जर अंगीकारला, स्वीकारला आणि त्यावरती चालायला लागलं तर उद्या नाही, आजच तुम्हाला तुमच्या जीवनाची सुंदरता दिसेल. तुम्ही आजच जगायला लागाल. आपण जगतोय, का जगतोय आपल्याला माहीत नाही, कसं जगतोय आपल्याला माहीत नाही, कसं जगायचं असतं हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, पण धर्म जगायला शिकवतोय. कारण विचार जर तुमचे पॉझिटिव्ह असतील, आत्मविश्वास चांगला असेल, प्रगल्भ विचार असेल, तर तुमची नजर समाजाकडे पाहण्याची बदलेल. तुमचं अंतर्मन शुद्धतेने जगायला तुम्ही शिकाल. आणि ज्यावेळेस हे तुम्ही घ्याल त्यावेळेस तुम्हाला कोणाविषयी तक्रार राहणार नाही, कोणाकडून अपेक्षा राहणार नाही, आणि म्हणून अपेक्षाभंगाचं दुःख पण येणार नाही. कारण तुम्हाला उमगेल, हे समजेल की माझ्या मनात जी विचारधारा आहे, मला जे वाटतंय तेच समोरच्याला वाटतंय. माझ्या मनातल्या महत्त्वाकांक्षा, माझ्या मनातले स्वप्न हेच दुसऱ्याला वाटतंय. मला वाटतंय कोणीतरी मला मोठेपणा द्यावं, आवजावं घालावं, माझी स्तुती करावी. सेम समोरच्याला पण वाटतंय. हा धर्म जेव्हा तुम्हाला शिकवेल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला आदर द्याल. तुम्ही आदर द्याल, आपोआप तुम्हाला आदर भेटेल. तुम्ही दुसऱ्याला चांगलं म्हणाल, तुम्हाला लोक चांगले म्हणतील. परंतु आपली जीवाची प्रवृत्ती काय? अनादि अविद्यायुक्त मतित्रय. वाईट विचार करणे, वाईट चिंतन करणे, वाईट कृती करणे, दोषदर्शिका. आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात. हा असा, तो तसा, तो तसा. आपण धर्मात आहे, उपदेशी आहे, दररोज स्मरण करतो, देवपूजा करतो, सर्व करतो. परंतु आपल्या शेजारच्याशी जमत नसेल आणि घरातही वाद आपले होत असतील तर आपण कसले दैवराटीचे आणि आपण कसे परमेश्वराचे भक्त. आपण कसं जगायचं आणि दुसऱ्याला कसं जगवायचं हे धर्म शिकत असतो. आपल्याला वाटतंय तर दुसऱ्याला वाटतंय, याची विचारधारा धर्म आपल्याला सांगत असतो. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, समुद्र आहे. यातले मोजके काही सूत्र घेऊन जर आपण लक्षात घेतलं
तरी आपल्या जीवनाचं मर्म आपल्याला कळतं. म्हणून आपण समाजात कसं वागतो त्यावरती आपण किती धर्मात आहे हे लक्षात येतं. भांडते दोघे अन्याय देवाने सांगितलेलं आहे. भांडणारा एक न्यायिक आणि एक अन्यायिक असं नसतं म्हटले. दोघंही अन्यायीच असतात. ती एक प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीनं आपल्याला बाहेर पडायला लावलेलं आहे. म्हणून आपलं कोणाबरोबर भांडणच नसलं पाहिजे. वैचारिक तात्विक असणं ते वेगळं, ते जिवंतपणाचं लक्षण आहे. परंतु आपल्या भांडणामध्ये जर आपण विचार केला, सारी जमीन पडलेली असते आणि बांधावरून भांडण असतं. साऱ्या गावाशी जमत आहे पण सख्या भावाशी जमत नाही, भावबंदाशी जमत नाही. साऱ्या गावात लोक चांगलं म्हणते पण घरात आपल्याला कोणी चांगलं म्हणत नाही. आपण दैवराटीचे असू शकत नाही. आपली ओळख, आपली विचारधारा, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं बसणं, आपलं राहणीमान, उठणं बसणं योग्य असेल तर आपण लगेच समजतो, अरे हा संस्कारी मुलगा आहे, संस्कारी माणूस आहे. आणि संस्कार धर्मातून भेटत असतात. संस्कार हे धर्मातून आपल्याला मिळत असतात. म्हणून जीवन जगण्यासाठी जे अत्यंत महत्त्वाचं माध्यम ते म्हणजे संस्कार, संस्कृती, आणि तो म्हणजे धर्म आहे. हे लक्षात घ्या. ना आपल्या डोक्यामध्ये काय धर्म, भक्तीच्या अनुषंगाने जे जे समाजातल्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहे ते आपण समजून घेत असतो. आणि आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टीची ओढाताण असते की कामं खूप आहे, कशी काय धार्मिकता करावी बाबा, वेळच नाही. हा प्रश्न प्रत्येकाचा असतो, वेळच नाही, वेळच नाही. वेळ नाही म्हणून तुम्ही जीवन जगणं बंद केलं आहे का? तुम्हाला वेळ नाही म्हणून कधी आंघोळ बंद केली, दात घासणं बंद केलं, जेवण बंद केलं, स्वभावाला जाणं बंद केलं? वेळच नाही, जाऊ द्या, काल केलं होतं आज नाही करायचं. आज झालं आहे कधी? असं कधीच होत. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असतो आपल्याला. पण जे ऊर्ध्वगतीचं आहे, ज्यातून आपलं हित होणार आहे, आपल्याला परमेश्वर भेटणार आहे, या जीवनमुक्तीचा प्रवास आपल्याला सुरुवात, त्यासाठी मात्र वेळ नाही. आणि वेळ नाही आहे असं कारण सोडून कारण घेऊन जगत असतो. जगता जगता एक दिवस असं येतो की आपल्या लक्षात येतं की अरे आपलं आयुष्य संपलं. मागं फिरून पाहतो, मिळवलं काय, भेटलं काय, हातात शिल्लक काय, काहीच उरत. म्हणून योग्य वेळी योग्य गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या. ज्यावेळेस आपण प्रपंच सांभाळत असतो, जबाबदारी पाळत असतो, पळत असतो, करिअर म्हणून धावत असतो, त्याच वेळेस धर्मसुद्धा आपल्याला करायचा असतो. धर्म म्हणजे पुरुषार्थ आहे, सर्वात मोठा पुरुषार्थ. धर्म म्हणजे सर्वात मोठा लाभ आहे, तो आपल्याला कळाला पाहिजे. तो पुरुषार्थ आणि तो लाभ जर आपल्याला समजून घेता आला तर आपण धर्माबरोबर जीवन जगून जीवनामध्ये आपल्याला धर्म बरोबर घेऊन आपण जगण्याचा प्रयत्न करू. तेव्हा खऱ्या अर्थाने धर्म, खऱ्या अर्थाने जीवन. अन्यथा कर्मराटीमध्ये तुम्ही बघा काही ध्येय नसतं. का जगायचं, कशासाठी जगायचं, का धार्मिकता करायची, कशासाठी करायची, मिळवायचं काय, सुरुवात कुठून केलेली आहे, पोचायचं कुठे, काय माहीत नसतं. सर्व आदांतरित. जे पुढं आलं तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आणि शॉर्ट आउट करून पुढं चालत राहायचं. परंतु धर्म तुम्हाला विचार देत असल्यामुळं ध्येय तुमचं ठरवत असतो आणि कोणत्या रस्त्याने जावं, कुठं जावं, कशा पद्धतीने जावं हे डायरेक्शन धर्म तुम्हाला देत असतो. आणि म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास, स्वस्थता, तुमच्या राहणीमानात, तुमच्या बोलण्यात, तुमच्या उठण्यात, तुमच्या बसण्यात हा वेगळेपणा जाणवला पाहिजे आणि त्या धर्मात तुम्ही आहात. म्हणून धर्मामध्ये काय नाही आहे, विचारधारा आहे. धर्मामध्ये आचारधारा आहे, धर्मामध्ये भक्ती आहे, धर्मामध्ये शास्त्र आहे, धर्मामध्ये विज्ञान आहे, धर्मामध्ये ज्ञान आहे. जी बी गोष्ट तुमच्या डोक्यात येईल ना ती गोष्ट तुम्हाला धर्मात दिसेल. फक्त शोधाल तर सापडेल. कोणती गोष्ट येऊ द्या, शेतीच्या अनुषंगाने येऊ द्या, व्यवसायाच्या अनुषंगाने, नोकरीच्या अनुषंगाने, प्रपंचाच्या अनुषंगाने, देवतेच्या अनुषंगाने, जीवाच्या अनुषंगाने, कोणती येऊ द्या, कसली जगामधली असली कोणती गोष्ट नाही आहे की ती धर्मात नाही. कारण परमेश्वर काय म्हणतात, सकळे शास्त्र या शास्त्रात आहे. हे शास्त्र मात्र कुठंच नाही. सिद्धांतिक जर विचार केला तर हे तुम्हाला कुठंच भेटणार नाही. इथं सारे पुराणं भेटतील, कुराण भेटतील, बायबल भेटल, दासबोध भेटल, उपनिषदं भेटतील. कारण महादायसा हे सारं
शिकून आलेली आहे, माईम भट शिकून आलेले आहे आणि देवाकडे ते कन्फर्म करतात की मी इकडे इकडं असं असं वाचलं, इकडे असं असं ऐकलं. देवा येथून तुम्हाला आम्ही सांगतो आता. पण याचा अभ्यास केला का सर्व अभ्यास केल्यासारखा आहे. बाकी दुसरा अभ्यास करण्याची गरजच नाही आहे. या अभ्यासनं म्हणजे तुमच्या जीवनाचा अभ्यास तुम्ही केला. या अभ्यासनं म्हणजे तुमच्या जीवन जगण्यासाठी तुम्ही करिअर तयार केलं, तुमचं भविष्य निर्माण केलं. म्हणून धर्म काय याची जी भीती आहे तुमच्या मनामध्ये ती प्रथम काढून टाका. न्यूनगंड आहे तो प्रथम काढून टाका. गैरसमज आहे, अज्ञान आहे ते प्रथम काढून टाका. धर्म भयाकडून निर्भयतेकडे नेतो. धर्म ऊर्ध्वगतीला नेतो, त्याच्यामुळे त्याला ताकद लागते, एनर्जी लागते. डोंगरावर चढायचं असेल तर आपल्याला ताकद लागते. एखाद्या बिल्डिंगवरती पाणी न्यायचं असेल, मोटर बसवावं लागते, लाईट लागते, पाईपलाईन करावं लागते. तेच पाणी वरतून खाली आणायचं असेल तर मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात बघा, खालून पाणी नेलेलं असतं, तिकडं मोटर असते. वरतून पाणी आणण्यासाठी मोटर असते काय? काहीच नसते. टाकीतून पाणी टाकलं की साऱ्या नळ फिरवलेले असतात आणि प्रत्येक ठिकाणी पाणी जातं. एनर्जीच लागत नाही. खाली जायचं असेल तर काही एनर्जी लागत नाही. आणि जीवाचं जे स्ट्रक्चर आहे ते खाली जाण्याचं आहे, नरकाकडं दुःखाकडं जाण्याचं आहे. धर्माचं नेमकं उलटं आहे, ऊर्ध्वगतीचं आहे. त्याच्यामुळे एनर्जी लागेल, त्याच्यात ताकद लागेल. कारण विचारधारा स्ट्रॉंग करायची, ती सातत्यपूर्ण आपल्याला निर्माण करायची आपल्या जीवनामध्ये, त्यावरती चालायचं. हे कोणा आयऱ्यागाऱ्याचं काम नाही, हे ताकदीचं काम आहे, एनर्जीचं काम आहे. आज समाजामध्ये जर आपण फिरत असेल तर व्यसनाधीनता किती वाढलेली बघा, क्राईम किती वाढलेला. तुम्ही खेड्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला एवढी त्याची झळ बसत नाही, पण शहरामध्ये या गोष्टीची खूप लवकर झळ बसते. आज तिथं सर्वात मोठं चॅलेंज काय? आपल्या मुलांना निर्व्यसनी ठेवणं, आपल्या मुलांना संस्कारिक ठेवणं, धर्माच्या अनुषंगाने सांभाळणं, हे सर्वात मोठं आव्हान आहे. कारण आजूबाजूला सर्व तेच दिसतंय आणि तेच असल्यामुळं बिघडण्याची शक्यता खूप आहे. सदनता आली आपल्याकडं, पण स्वस्थता आपण काढून टाकली. सुखाच्या बाजूने जे जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला विकत घेता येतं आहे, पण आपण त्रस्त झालेलो आहे. सारं तर आहेच, पण त्रस्तता आहे. जे आपल्या वाडवडिलांकडे नव्हतं ते आपल्याला प्राप्त केलेलं आहे, परंतु तरी आपण अस्वस्थ का आहे? आणि त्यांच्याकडे काहीच नव्हतं तरी ते स्वस्थ होते. याचं कारण काय? की ते नॅचरल जगत होते, नैसर्गिक जगत होते. आज कृत्रिमपणे जगतोय आपण. कालच आपला विषय झाला. खोटं सारं खोटं. तुमचं देणं खोटं, आमचं घेणं खोटं, आमचं सांगणं खोटं आणि तुमचं ऐकणंही खोटं. इथं खोट्याला अजिबात थारा नाही, मात्र डुप्लिकेशनला थारा नाही. इथं जे खरं आहे खणखणीत ते चालतं. म्हणून धर्म हे खरं कोण आहे आणि ते धर्मामध्ये आपल्याला वागायला, आपल्याला बोलायला, आपल्याला राहायला सुद्धा त्याच खरेपणानेच वागावं लागेल. अन्यथा आपल्याला काहीच कळत नाही. आपण या गोष्टी समजून घेत नाही, जाणून घेत नाही. एकदा परमेश्वराचे एक भक्त असतात दादोस नावाचे. देवाविषयी त्यांना आवडी असते. ते काय वेदवंत नाही, बोधवंत नाही, ते अनुसरले नाही, परंतु आचार्यांचे ते पुरश्रमीचे गुरु होते. म्हणून देवाला त्यांच्याविषयी एक वेगळं आत्मीयता होती, प्रेम होतं. ते निमित्त होते. देवाने आपल्यासाठी ते निमित्त मानिचे. म्हणजे आपल्या धर्माला कोणी निमित्त झालं, धर्म सांगण्याला, धर्म ऐकण्याला, नामाला, बोधाला, वेदाला, क्रियेला, स्थानवंदनाला, तर देवाने निमित्त मानायला लावलेलं आहे. आपण कर्मराटी जगत असताना कोणीतरी आपल्याला काहीतरी मदत करतं तरी आपण त्याचे किती वेळा आभार मानतो की नाही. तर धर्माला मदत करणारा, धर्माला आपल्याला दाखवणारा, धर्म आपल्याला सांगणारा, त्याचे आपल्या मनामध्ये ऋण सतत आपण निमित्त मानलं पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. देवाने सांगितलं तसंच देवसुद्धा त्यांचे आदर करायचे. ते कुठे गेले तर देवासाठी वस्तू आणायचे, स्वतःसाठी सारख्याच वस्तू आणायच्या. आणि एकदा असंच त्यांनी 2 वाट्या आणल्या, एक स्वतःसाठी, एक देवासाठी. आणि एकत्र आल्यानंतर आता वाट्या सारख्याच म्हणल्यानंतर इकडून तर तिकडं, तिकडून तर इकडं होतात. परंतु सारखे जर भांडे असेल ना, आपण घरामध्ये काय करतो? मार्किंग करून ठेवतो की नाही? भांड्याला मार्किंग करतो आपण, कशाला मार्किंग करतो? कॅरेटला मार्किंग करतो, याला मार्किंग करतो. गेलं नाही पाहिजे आपलं, हरवलं नाही पाहिजे.
तसं त्यांनी मार्किंग केलेली होती. आणि कामामध्ये भांड्यामध्ये धुताना वाटी इकडूनची तिकडे झाली. आता दादोसांची जी शिष्या होती एक, ती दादोसांची वाटी घेऊन चालली. महादायसा तिकडून येत होते. महादायसा म्हणते, अहो ही आमची वाटी म्हटली, द्या आमची वाटी म्हटली. देव तिथं बसलेले. मग ती देवाणघेवाण झाली. ही घेतली ती दिली. देव काय म्हणतात, ही तुमची वाटी. म्हणजे आमचं पण तुमचं पण आलं कुठून. पण महादायसा हुशार होता. तर देवा, जे तुमचं ते आमचं नाही का, जे देवाचं आहे ते आमचं आहे, आमचं काहीच नाही आहे. पण देवाने जे दिलं आहे ते आमचं आहे. आणि देवसुद्धा तिथं एक सुंदर असं एक तत्त्व सांगतात, ऐसे के होईल पोराजे येथीचे ते आपुले. जे आपले, जे देवाचे ते आपले वाटलं पाहिजे. आपल्याला ते वाटत नाही. मग नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संत असेल, देवपूजा असेल, धर्म असेल, आणि जे धर्मावर आहे ते आपले वाटले पाहिजे. धर्मात आहे परंतु धर्मावर नसतील तर ते आपले नाही आहे. देव काय म्हणतात, ऐसे के होईल पोरा जे येथीचे, जे परमेश्वराचे, परमेश्वराच्या धर्मावरचे, त्यांना आपण आपलं वाटलं पाहिजे. आणि यातून परमेश्वर काय म्हणतात, एक परमप्रीती निर्माण झाली पाहिजे तुमच्यामध्ये. ही विचारधारा परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. तुम्ही जर एकमेकाला भेटला, नामधारक, वासनिक, साधू, संत, तर परमेश्वर म्हणतात त्या भावनेने जर भेटले, त्या प्रेमाने जर भेटले, त्या आपलेपणाने भेटले, तर परमेश्वर भेटण्याचं गोमटं तुम्हाला आम्ही देऊन टाकू. हे भेटल्याचा पाडूज आहे. एकमेका भेटल्याचा परमेश्वर म्हणतात, हे भेटल्याचा गोमटा आपल्याला भेटतं. म्हणून हे आपण लक्षात घेतलं तर आपल्यामध्ये प्रेमच नाही राहील. तुमच्या गावात किती घरं आहे उपदेशी? 38-40. आजूबाजूला खेडेगावं किती आहे? मनोज दादा, बाबा किंवा हे बोरसे काका, हे सर्वांनी किती धडपड केली. याला फोन कर, त्याला फोन कर, पोस्टर टाक, ह्या ग्रुपवर पाठव, त्या ग्रुपवर पाठव. तरी लोक म्हणतात जमतच नाही, वेळच नाही. का? तर धर्माची जाणीव नाही, माहिती नाही की आपल्याला फायदा काय आहे. कामं तर दररोजचेच आहे. शनिवार नंतर आता तुम्हाला कोण विचारणार आहे? बसा कामं करत. आणि ते कामं किती करणार तुम्ही? टार्गेट आहे काही? एक वेळ असते, निसर्ग तुम्हाला रिटायर करत असतो. आणि जेव्हा निसर्ग तुम्हाला रिटायर करेल तेव्हा धर्माचा सुद्धा तुम्हाला अधिकार नसतो. जरठा धर्मी अधिकार नाही. म्हणून जी वेळ आहे ती आजच आहे, आत्ताची आहे, उद्या नाही. उद्याचं काय? आजच्या वर्तमान काळात जो जगतो ना तो धर्माचा असतो, तो धर्माचा असतो. उद्याचा विचार करून, दूरदृष्टिकोन ठेवून, स्वतःचं हित पाहिजे, हित झालं पाहिजे या विचाराने जगतो ना तो धर्माचा असतो. आपल्याला तर उद्या काय ना आजचं काय ना कालचं काय काहीच कळत नाही. चाललंय. हा जाणीवेचा भाग आहे. जाणत्या विको सुखात येणे, जो जाणीव ज्याला आहे ना त्याला या विषयामध्ये गोडी वाटत नाही, तो रमत नाही, त्याला सुख वाटत नाही. एक ड्युटी म्हणून करत राहतो, कर्तव्य म्हणून करत राहतो. असा भेटणं खूप मुश्किल आहे. आणि जो जाणीवेचा नाही आहे तर जनावरांमध्ये त्याच्यामध्ये देव म्हणतात काहीच फरक नाही. मेलेल्या माणसामध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. तो फक्त दिसतो जिवंत. जाणीव महत्त्वाची. आपण म्हणतो याला जाणीवच नाही. मी याला किती मदत केली, किती त्याला काही दिलं, आणि आता माझ्यावर वेळ आली तर मला उलटला. आपण म्हणतो ना कधीतरी याला जाणीव नाही. याचा अर्थ काय? त्याला काठिण्य निर्माण झालेलं आहे. त्याच्या हृदयामध्ये आपलेपणा राहिला नाही, धर्माविषयी कोमळता राहिलेली नाही, निरागसता राहिलेली नाही आहे. ते काठिण्य जर निर्माण झालं ना तर अनंत जन्म गेले, अनंत सृष्टी गेल्या, आत्तासुद्धा आपण जाणार. दैवराटीत आलो आहे आपण. परमेश्वर प्राप्तीची संधी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. परंतु ती संधी आपण कधी स्वीकारतोय, कशी प्राप्त करतोय त्यावरती सारा अवलंबून आहे. संधी तर आपल्याला प्रत्येक क्षणाला आहे, मिनटाला आहे. पण ती घेण्याची ताकद आपल्या बुद्धीमध्ये असली पाहिजे. एकदा असंच बिल गेट्स नावाचे, जे आता तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती नाव ऐकलेलं असेल कॉम्प्युटर जगामध्ये, त्याला एक पत्रकार भेटतात. म्हणले तुमच्या श्रीमंतीचं, तुमच्या सक्सेसचं
कारण काय असेल, त्याच्या पाठीमागं मर्म काय असेल, त्यांनी काय करावं? आपल्या बॅगेतून एक चेक काढला, चेक फाडला आणि त्या पत्रकाराला दिला. ते म्हणले इथं तुझं नाव भर, जेवढा वाटेल तेवढा आकडा टाक आणि हा चेक तुझा. त्या पत्रकाराला ओशाळलं, गिल्टी फील झालं. अरे मी काय प्रश्न विचारतो आणि काय कृती करताय? तो नाही, अहो मी पैशासाठी नाही पत्रकारिता करत, मला पैसे नको आहे. मी तुम्हाला जो प्रश्न विचारला की तुम्ही श्रीमंत झाले कसे, तुम्ही सक्सेस झाले कसे, त्याचं मर्म काय? यांनी परत तसंच केलं. हा चेक घे म्हणे, तुला जेवढा आकडा टाकायचा तेवढा टाक. त्याला आणखीन पत्रकाराला राग आला, काय मला समजतं, माझी किंमत करतात काय, आपल्याला वाटतं ना कधीतरी. त्यांनी परत तिसऱ्यांदा प्रश्न, तुमचा गैरसमज झाला म्हणे, मला पैसे नको आहे, मी जिथं आहे तिथं समाधानी आहात. मी तुम्हाला जो प्रश्न विचारला पत्रकार म्हणून, मला तो जाणून घ्यायचा आहे, त्याच्यातून कोणीतरी प्रेरणा घेईल, तुमच्या रस्त्यावर चालेल, सक्सेस होतील, या उद्देशाने मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तिसऱ्यांदा तो म्हणतो, हा चेक घे, काय जितका आकडा टाकायचा तेवढा टाक आणि घे. पत्रकार मात्र आता गप्प बसलेला, काय तेच मी सांगतोय काय आणि तेच सांगताय. म्हणले अरे बाबा, मी तुला त्याचंच उत्तर देतोय तुझ्या प्रश्नाचं, म्हणजे याला काय उत्तर, याचा काय संबंध चेक, पैसे, आकडा? म्हणजे मी प्रत्येक संधीचा फायदा उचलला आहे, म्हणून मी इथपर्यंत पोचलो आहे. 0 मिनिटापूर्वी तुला एक संधी दिली होती सर्वात जगातला सर्वात श्रीमंत माणूस होण्याची. तू चेक टाकला असताना, जेवढा आकडा टाकला असता ना, तर लगेच तू श्रीमंत झाला असता. तुला संधी दिली होती, तू घेतली नाही. तशी परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे. आता आपण घ्यायची का नाही आपण ठरवायचं आहे. मिनटाला, क्षणाला परमेश्वर आपल्यासमोर ही संधी देत आहे. शास्त्रातून, ज्ञानातून, तत्वातून, विचारातून, आचारातून, नामातून. पण आपण तो वेळच नाही आहे. ज्याच्या पाठीमागं तुम्ही धावताय सक्सेस होण्यासाठी, त्या सक्सेसचं कारण धर्म आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तिथं आपोआपच सक्सेस भेटेल. पण धर्माला सोडून त्याच्या पाठीमागं फिरत राहिला तर सक्सेस मात्र कोणालाच भेटणार नाही. तुम्ही खूप काही मिळवलं पण स्वस्तता नसेल तर ते सक्सेस काय कामाचं? सक्सेसच्या व्याख्या काय? बंगला, गाडी, पैसा, काय सक्सेसच्या व्याख्या? आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, आता 4-5 महिन्यापूर्वी एक पेपरला बातमी आली होती. एक अरबपती, खूप पैशावाला, त्यांनी सारी संपत्ती ट्रस्ट करून, दान करून टाकली, हिमालयात गेला. त्याला पत्रकारांनी विचारलं, ही रिअल स्टोरी बरं का, पत्रकारांनी विचारलं असं का करतो? म्हणजे माझ्याकडे खूप काही आहे पण स्वस्तता नाही, शांतता नाही आहे. ज्याच्यासाठी जे मिळवलं ते जर मला मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय? म्हणून जेव्हा मी त्याचा त्याग केला तेव्हा मला जे भेटायला पाहिजे होतं ते भेटलंय म्हणे. ज्याच्याकडे नाही आहे त्याच्या पाठीमागे तो धावतोय. आज समाजामध्ये इतकी कितीतरी लोक आहे का जे कर्मकांडात, अंधश्रद्धेत, विधीत अडकलेले आहे, देवता भक्तीत अडकलेले. त्यांना कळत नाही मी कोणाची भक्ती करावी, का करावी, कशासाठी करावी, मिळणार काय, भेटणार काय, ते धडपडताय. आता तुमच्याकडे काल एका गावातून येत होतो आम्ही, चाळीसगाव फाट्यावरून निघाल्यानंतर हजारो लोकांची दिंडी चालली होती ना. कुठं चालली होती? तुमच्या गावातही स्वागत केलं ना. त्याच्यात मी बघितलं सर्वात यंग मुलं होते, 20 पासून 40 पर्यंत मुलं मुली भरपूर. याच्या उलटं आपलं दिसतं. आपल्या सत्संगामध्ये यंग मुलं दिसते नाही. आता हे जे दिसतं आहे ना ते इथलीच आहे, बाहेरून कोणी आलेलं नाही आहे. त्यांना जर एकाला जरी विचारलं असतं ना कुठं चालले, कोणाकडे चालले, काय भेटणार आहे, काय देणार आहे, कशासाठी चालले, एका प्रश्नाचं उत्तर त्यांना सांगता आलं नसतं. दिशाहीन. आणि ते धडपडताय धर्मासाठी, देवासाठी, पण त्यांना भेटत नाही. तुम्हाला भेटलंय त्याची किंमत नाही. याचं कारण काय आहे की परमेश्वराच्या धर्मात आल्यानंतर विचारधारा स्ट्रॉंग होतात, पॉझिटिव्ह विचार येतात, व्यसनापासून, क्राईमपासून आपण दूर जातो आणि आपल्याकडे सधनता यायला सुरुवात होते. सधनता यायला सुरुवात झाली
कारण गरजा कमी झाल्या, सदनता यायला सुरुवात झाली का कामं वाढतात आणि आपण एवढ्या कामात गर्क होऊन जातो का ज्याच्यामुळं आपल्याला भेटलं त्यालाच आपण विसरून जातो. म्हणून धर्म हा सक्सेसचं कारण आहे, हे लक्षात घ्या. खूप वेळ द्यायचा नसतो. माझ्याबरोबर ही मंडळी असते तेव्हा ते वेळत नाही ते बी सांगतात, पण त्यांना सांगतो तुमच्याकडे 2 वेळा वेळ आहे आणि त्यातला 15-15 मिनटं जरी तुम्ही धर्माला दिला तर तुमच्या 12 तासासाठी एनर्जी तर राहील, परंतु तुमच्या मुक्तीचं कारण तेच ठरेल. जेव्हा तुम्ही झोपता, जेव्हा तुम्ही उठता, हीच वेळ आहे तुमच्याकडे. बाकी वेळ तुमचा नाही हातात. उठला तर देवाचे आभार मानाय का मी उठलोय, कारण झोपल्यानंतर उठण्याची काही गॅरंटी का. आणि उठल्याबरोबर 15च मिनटं धर्माला द्या, फक्त 15 मिनटं मोजून. आणि झोपल्यानंतर मी उठेल का नाही याची गॅरंटी नाही. आता शेवटची रात्र आहे, त्यावेळेस 15च मिनटं वेळ द्या. ते 15 मिनटं आणि हे 15 मिनटं तुम्ही धर्माला दिले तर धर्म तुम्हाला 100% परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल, ही मी गॅरंटी देतो. फक्त 15-15 मिनटं. आणि हे 15-15 मिनटं तुम्ही 100% देऊ शकता. बाबा 15 मिनटात काय होईल, तुमचे सत्संगच 1-1 तासाचे राहतात. मला बरेच लोक आहे, कॉलेजचे मुलं मुली आले एकदा माझ्याकडे, सारे शिष्य मंडळी, तुमचे 1-1 तासाचे सत्संग असतात, तेवढा वेळ आहे का बाबा आत्ता. अर्धा तासाचे करा, कोणी म्हणे 15 मिनटाचे करा. म्हणलं 1 तासाचा सत्संग ऐकायला तेवढी आर्तता तुमच्यामध्ये निर्माण झाली, तेवढा वेळ तुम्हाला देण्याची इच्छा झाली तर तुम्ही द्याल, त्यातलं मर्म कळेल तर द्याल. पण तरी तुमच्यासाठी मी वेगळं काहीतरी करेन. 1-1 मिनटाचे मी व्हिडिओ तेव्हा चालू झाले, तुम्हाला येत असतील ते बऱ्याच लोकांना. ते 1-1 मिनटात सुद्धा 1-1 तत्त्व सांगतात. 15 मिनटात तुमचं एक वचन होईल, त्यातला प्रकर्ष होईल, त्यातला अर्थ कळेल आणि ते 15 मिनटं दिवसभर एनर्जी तुम्हाला देऊन जाईल. संध्याकाळी त्याचं चिंतन करून झोपा, दुसऱ्या दिवशी दुसरं वचन. धर्म अभ्यास खूप मोठा नाही आहे, परंतु ते मुक्तीला कारण आहे, सुखाला कारण आहे. धर्मामध्ये जी विचारधारा आहे, जी एनर्जी आहे, ती तुम्हाला कुठंच भेटणार नाही. पैशात नाही एनर्जी. पैसा आल्यानंतर तुम्हाला वाटतं आता की हे टिकवण्यासाठी परत पळपळ जातो का काय, राहतो का काय. आणि अनेक लोकांचे म्हणजे बाबा पैसा खूप येतो पण हातातच राहत नाही. अरे हातात कसा राहील, तो खर्च होण्यासाठीच आलेला राहतो. यालाही उपाय विचारतात लोक आम्हाला. कर्ज काढले म्हणे, घर बांधायला कर्ज काढलं, विहीर खोदायला कर्ज काढलं, आता ते कर्ज फिटत नाही, याला उपाय काय. अरे उपाय काय, कष्ट कर, पैसे कमवून भर, याच्यावरती दुसरा काय उपाय का. परंतु भोंदू लोक याचासुद्धा फायदा उचलतात. आम्हाला दररोजचे वेगवेगळे प्रश्न, दररोजचे फोन, खूप गमतीनं आम्ही एन्जॉय करतो. पण आमच्या परीनं आम्ही जे सांगायचं ते सांगतो. हा सारा जो भ्रम आहे, जी मानसिकता आपली तयार झालेली, ही फक्त आणि फक्त धर्माला आपण योग्य पद्धतीने जसं आहे तसं न जाणून घेतल्यामुळं, आपल्याला ते लक्षात न आल्यामुळं. म्हणजे धर्म अभ्यास खूप मोठा नाही आहे, खूप मोठा विषय नाही आहे. तुम्ही भाग्यवान आहात की आज यूट्यूबवरती गेल्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रम सापडतो. जे पाहिजे, जो प्रश्न पडेल ते टाका तरी तुम्हाला उत्तर भेटेल. तुम्हाला आत्ता सूत्रपाठ लगेच ताब्यात, ज्या मिनिटाला उपदेश घेतला त्या मिनिटाला तुम्हाला भगवद्गीता सूत्रपाठ भेटलं. आपण 20 वर्षापासून 15 वर्षापासून हे मिशन चालू केलेलं आहे. उपदेश घेतला का लगेच आपण सूत्रपाठ देतो. हे जे जुने लोक आहेत त्यांना विचारा सूत्रपाठ काय आहे, त्यांना अजूनही हातात पडलेलं नसेल. धर्म काय हेच माहीत नाही आहे. आता हे माझ्याबरोबर एक आलेले पुण्याचे अर्जुन दादा म्हणून बघत, धर्माचा अर्थार्थी संबंध नाही, पण यूट्यूबवरती गेल्यानंतर 1.5-2 वर्ष झाले यूट्यूबवरती बरेच सत्संग ऐकले, ओढ निर्माण झाली, फोन केला, नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर ज्या दिवशी आले त्याच्यात पहाटे लगेच 5ला उपदेश झाला, लगेच सूत्रपाठ आणि लगेच माझ्याबरोबर. तुम्ही ज्या घरात धर्म आहे, धार्मिकता आहे, संस्कार आहे, संस्कृती आहे, तिथं जन्माला आलेले आहे, पण तरी तुमच्या भाग्याची किंमत तुम्हाला माहीत नाही आहे. जे असल्यानंतर त्याची किंमत राहत नाही ना, नसल्यानंतर त्याची किंमत आहे. हे माझ्याबरोबर फिरतात ना, हे आता द्राक्ष बागेदार, याचं द्राक्ष अजून खाली करायचे, एक्सपोर्ट इकडं तिकडं. दिलीप काळे, बाळासाहेब आहे आणि शेवटी अजूनही 2-4 येणार आहे.
ते सारे सदन लोक आहे. धर्म कळाला आहे म्हणून वेळ काढताय. तुम्हाला धर्म कळाला नाही, इथं मी आलो आहे तरी तुम्हाला वेळ नाही आहे. याचं कारण का? उत्साह का नाही आहे? त्याचं मर्म माहीत नाही. तुमच्यामध्ये प्रेम का नाही, आपलेपणा का नाही आहे, तर तुम्हाला एकामेकाची किंमत माहीत नाही. परमेश्वरांचा भक्ताची थुरी देवच जाणे. येथीचा साधा नामधारक ज्याला चारी गोष्टी काहीच माहीत नाही, फक्त नाम घेतलं आहे, उपदेश घेतला आहे आणि देवावरती निश्चिम निष्ठा ठेवून आपली धार्मिकता करतोय, त्याची बरोबरी चैतन्य देवतेचा जो विद्यावंत आहे त्याच्याबरोबर सुद्धा करू शकत नाही म्हटले. त्याला जी स्वस्थता नाही याला एवढी स्वस्थता आहे. म्हणजे जेव्हा एखादा नामधारक तुम्हाला समोर येईल ना, त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये एक वेगळं प्रेम निर्माण झालं पाहिजे. परमप्रीती करायला लावलेली देवाने. परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. आमच्यावर परमप्रीती करा पण आम्हीच देव आहे असं समजू नका. ही विशिष्ट बुद्धी निर्माण न करता एक आदर, एक निमित्त म्हणून आपलेपणा निर्माण झाला पाहिजे. जेव्हा धर्माची सेवा असेल, अनेक तुम्हाला वेगळे अनुभव आलेले असतील, वेगळ्या साधू संतांकडून असेल, वेगळ्या काही कारणास्तव असेल, परंतु त्यात आपली कमतरता असते, आपली बाजू वीक असते, म्हणून त्याचा अडचणी निर्माण झालेल्या असतात. म्हणून धर्माला तुम्ही जेव्हा लिस्ट कराल तुमच्या जीवनाच्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये, धर्म सर्वात शेवटी राहतो. धर्माचे कार्यक्रम, धार्मिकता सर्वात शेवटी. जेव्हा ती एक नंबरला येईल तेव्हा तुम्ही सक्सेस, तेव्हा तुमचं जीवन यशस्वी. कारण प्रायोरिटी कशाला द्यायची, महत्त्व कशाला द्यायचं याची जाणीवच नाही आहे. आणि हे राहतं ज्ञानावर अवलंबून. हे असतं समाज अवलंबून. समज किती आहे यावरती अवलंबून. लहान मुलगा असतं बघा, त्याच्यासमोर चॉकलेट ठेवा आणि 5,000चा बंडल ठेवा, काय उचलल ते? चॉकलेट उचलल. आता तो मोठा झाला आहे, थोडा 9वीला 10वीला जायला लागला, आता तेच करा, आता काय उचलल? आता बंडल उचलल. का? तो मोठा झाला आहे, समज आली, त्याला ज्ञान झालेले ना. आपण तर 30-30 वर्ष 40-40 वर्ष परंपरेने उपदेशी अजूनही आपण चॉकलेटच उचलतोय. म्हणजे दृष्टपर हे भेटू दे, ते भेटू दे, ते भेटू दे, ते भेटू दे. आपण फायद्याचं काय हेच आपल्याला लक्षात आलं म्हणून आपण आपली बौद्धिक अवस्था अजून बदललेली नाही आहे, मोठी केलेली नाही आहे. समज आपला अजूनही बाल्यावस्थेत आहे, म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. सांगण्यासारखं खूप तत्त्वज्ञान मोठं आहे. सूत्रपाठामध्ये 1237 सूत्र आहे आणि प्रत्येक सूत्र एक एक जर निरूपण केलं तर एका सूत्रावर 1-1 तास चिंतन होऊ शकतं. त्यातून खूप काही गोष्टी भेटू शकतात. परंतु तरी आपण मोजक्या काही गोष्टी आहे का ज्या आपण घेणार आहोत, समजून घेणार आहोत की धर्मामध्ये विचार कसा आहे, पॉझिटिव्ह विचार आहे. ज्या परिस्थितीत आपण राहतो त्या परिस्थितीत आपण समाधानी कसं राहिलो पाहिजे, व्यवस्थित कसं राहिलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून देव म्हणतात येथून वारले ते न कीजे. म्हणजे काय? मी जे तुम्हाला सांगितले ते करू नका, कारण त्यातून तुमची हानी आहे. मग देवाने काय सांगितले, काय नाही सांगितले याच्यासाठी तर अभ्यास करावा लागेल. आणि ज्ञानाशिवाय आणि अभ्यासाशिवाय तर काहीच भेटत नाही ना. भौतिक जगातल्या कोणतीच गोष्ट अशी आहे का, शोधा, का जी ज्ञान नाही पण मी करू शकतो. असं कधीच नाही, कोणतीच गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्टीला ज्ञान असतं, समज असतं, जाणीव करून घ्यायची असते, नॉलेज असतं आणि त्यावरती नंतर करायचं असतं. म्हणून आपण काय करतो, जाणून तर घेत नाही म्हणून बऱ्याच गोष्टी मनामध्ये भीती निर्माण करत असतो. म्हणून परमेश्वर भक्ती करत असताना आपण कोणत्याही गोष्टी न पाहता एक परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे. परमेश्वराने काय वारले? अविधी वारला. अविधी कोणता आहे? कर्मकांडाचा आहे, अंधश्रद्धेचा आहे, मिश्र भक्तीचा आहे. विज्ञानवादी धर्म आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. आपला जो धर्म जर समजून घेतला, जेवढा सोपा तुम्हाला वाटेल तेवढा जगामध्ये कोणताच धर्म सोपा नाही आहे. इथं आल्यानंतर अमावस्या, पौर्णिमा, शुभ अशुभ, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, कर्मकांड, विधी काही पाळायची गरज नाही, काही करायची गरज नाही. का? तर आता आपली जी अवस्था आहे ती परमेश्वराच्या भक्तीची असल्यामुळं
आपण उच्च स्थानी गेलो. या छोट्या छोट्या साऱ्या देवतेचे जे ऋतवैकल्य आहे, कर्मकांड आहे, विधी आहे, याचा परिणाम आपल्यावर होत नाही, होणार नाही. म्हणून आपल्याला ते करायची गरज नाही आहे. इतर लोक खूप करतात, सारं पाळतात, आठवड्यात 3-3, 4-4 वेळा उपवास असतं, ऋतवैकल्य करतात, उपास तापास करतात, किती काय काय करतात, आणि वरून भीती पण असते काही चुकी झाली तर. आपल्याला तसं काहीच नाही. आपल्याला फक्त एकनिष्ठ भक्ती करायची सांगितली आहे, ती अत्यंत सोपी, ती बी नामाच्या माध्यमातून. नामाने वेद बोध होणार, नामाने सायन, नामानेच प्राप्ती होणार आहे. ते नाम परमेश्वराचं आहे, ते काही याचं त्याचं नाही आहे. आणि ते नाम आपल्याला परमेश्वराने भक्ताकरवी पाठवलेलं आहे. आणि तरी आपण दैवराटीत असताना जर कर्मकांड करत असेल तर मग आपण दैवराटीचे नाही. बरेच लोक उपदेशी असतात नुसते नावाला, मात्र सारं करतात, ते काही कामाचे नाही. ते त्यांच्यासाठी स्वतःच खड्डा खोदून घेऊन राहिले. देवाने तर संधी दिली, त्या संधीचा फायदा त्यांना उचलता येत नाही. पितृपाठ करतील, अमावस्या पौर्णिमा पाळतील, आणखीन इकडं काय काय असतं सण, त्या सणाच्या अनुषंगाने देवी देवतेचे ऋतवैकल्य करतील, करणारे भरपूर दिसतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही इकडं एकनिष्ठ भक्ती करता परमेश्वराची, त्यावेळेस मात्र हे करण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि धर्म हा सिद्धांतावर अवलंबून असतो. सिद्धांत काय सांगतो? पुनर्जन्म. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. ज्याच्यासाठी तुम्ही करता तो कुठंतरी जन्माला आलेला आहे, कोणत्या तरी कर्मफळात आहे, तो त्याचं जीवन व्यथित करतोय. त्याच्यासाठी तुम्ही कोणाचे पित्र करताय? एक आदर आपल्या पूर्वजांचा ठेवून त्यांच्या गुणाचा विचार करून जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं, ते त्यांच्यासाठी पित्र आहे. जर विचार केला तुम्ही तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एक विशिष्ट वर्गाची एक उत्पन्नाचं साधन त्यांनी कर्मकांडातून विधीतून आपल्याला दिलेलं आहे. आता बरेचसे कमी झाले, आपण थोडंसं शिक्षित झाल्यामुळं. नाही तर जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशीच लगेच कर्मकांड चालू होऊन जायचं. तुमच्याकडे असलंय बी अजून 5वी म्हणतात, मग बारसं म्हणतात, मग नावं ठेवणं म्हणतात, बऱ्याच गोष्टी पुढं चालत राहतात. मग कुंडली आली, मग त्याचं सर्व पान आलं, मग पुढं मग करिअरच्या अनुषंगाने मग लग्नाच्या नंतर परत हे चालूच राहतं मरेपर्यंत. मेल्यानंतर परत मग दशक्रिया, मग 13वं, मग महिने, मग वर्षश्राद्ध. म्हणजे जेव्हा माणूस मरेल आणि त्याचा तो वर्ष होईल तेव्हा त्याच्या बाजूनी जे उत्पन्न ते बंद होऊन जाईल. अन्यथा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एक उत्पन्नाचं साधन, एक विधी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेलेला आहे. ही सिस्टम आहे. आपल्या गावात 12 बलुतेदार पद्धत आजही बी तुमच्याकडे दिसली मला सकाळीच. घरपोच सेवा होती म्हटले. आमच्याकडं आता लहानपणी मी अनुभवलेलं आहे. जे व्यवसाय, त्या व्यवसायातून देवाणघेवाण चालायची. तिकडं पैशाचा विषय नव्हता. शेतकरी असेल तर धान्य द्यायचं, त्या बदल्यात मग त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची, जे बी असेल ते बलुतेदार. तसं त्यातला एक वर्ग आपण तयार केला की ब्रह्मज्ञान जाणा आणि आम्हाला धर्म सांगा. ते उत्पन्नाचं स्रोत त्यांचं तयार झालं आणि त्या सिस्टमला आपण बळी पडलो. तर धर्म आपल्याला जगायला शिकवतो. नुसतं जगायलाच नाही शिकवतो, तर कसं मरायचं हे पण धर्म शिकवतो. म्हणून धर्मात येणं म्हणजे जीवनात जिवंतपणाने जगणं, हे लक्षात घ्या. पण धर्माविषयी बऱ्याच गोष्टी आहे का ज्या विचाराच्या बाजूनी आपल्याला जर बघितलं तर विचार खूप मोठे मोठे आहे. पण आचाराच्या बाजूने जर विचार केला तर धर्म कोणाचा आहे? आचार करणाऱ्याचा आहे, तत्वसिद्धांत पाळणाराचा आहे. शाळेमध्ये 100 विद्यार्थी असतात, 10वीला 12वीला. शिक्षक सर्वांना बरोबर सारखं शिकवतात, पेपर सारखाच असतो, मार्क सारखेच असतात, वेळ सारखाच असतो. पण प्रत्येकजण सारख्याच टक्केवारीत पास होतोत का? नाही. जो जास्त प्रयत्न करीत त्याला जास्त टक्केवारी, काही काठावर, काही नापासही होतात. तसं देवाने आपल्याला धर्म दिला, आता तुम्ही कसे पाळतात त्याच्यावरती तुमची टक्केवारी.
त्याच्यावरती तुमचं सक्सेस हे ठरत असतं. म्हणून आचरणावरती अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या डोक्यात काय आचार म्हणजे साधू संतांनी करायचं, आपला काय आचाराचा संबंध आहे, पण तुम्हीही आचार करायचा असतो. ज्यावेळेस आचाराने बाजूने विचार कराल तुम्ही, त्यावेळेस तुमचे विचार दृढ होतात, पक्के होतात. आचारयोग्यता विचारे दृढ. आणि आचार खूप सोपा आहे, पण सूत्रपाठात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का ह्या जीवनामध्ये सांसारिक जीवनात राहत असताना सुद्धा आपण ते करू शकतो. स्वयंदास्य तपस्वी, स्वतःचं काम स्वतः करणे. हे तरुण मुलं करू शकत नाही का? करू शकतात. प्रेमाने वागणे, नैतिकता सांभाळणे, नैतिकता धर्माचा पाय आहे. तुमच्या सांसारिक जीवनामध्ये, तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये जिथं असाल तिथं तुम्ही जर नैतिकता पाळत असाल तर धर्म अप्रत्यक्षरित्या तुम्ही पाळताय आणि मग धर्म तुम्हाला त्याचा उपयोग करून देणार आहे. परंतु नैतिकतेवरती आपला विश्वासच नाही राहिला, आपल्याला तर खोटं केल्याशिवाय होतच नाही, खोटं बोलल्याशिवाय आपल्याला जमतच नाही. देव म्हणतात गमतीनं सुद्धा खोटं बोलू नका, गरजच नाही. हे सांभाळणं म्हणजे धर्म आहे. ते आचार आपल्या जीवनामध्ये जर आपण पाळला तर तुम्ही स्वस्थ चित्त राहाल, तर तुम्ही धर्माच्या अनुषंगाने राहाल. अन्यथा आपल्या मनामध्ये खूप गैरसमज करून घेतलेला आहे का नाही, धर्म हा असा विषय का त्यांनी आपण राहू शकत नाही, पाळू शकत नाही, करू शकत नाही. आहाराच्या बाजूने सुद्धा खूप तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलं आहे. किती खावं, कसं खावं, कशासाठी खावं, कोणत्या उद्देशाने खावं. प्राणाशी आहारू द्यावा म्हटले, जीवन जगण्यासाठी जगावं, खावं. इंद्रियाशी नेदावं, इंद्रियांना जाणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे जगण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं खावं. आज आपलं काय झालं, लाईफस्टाईल बदलली आहे, आपण खाण्यासाठी जगतोय. माझे एक मित्र, मी त्यांचे बऱ्याच वेळा उदाहरणं देत राहतो. मोठे आहे, श्रीमंत आहे. आता श्रीमंत असल्यामुळं थोडंसं खाण्याकडं खवय असल्यामुळं आणखीनच शरीर बेडप झालं आहे. दिसायला स्मार्ट आहे, परंतु शरीर बेडप असल्यानंतर माणसाला काय कसे दिसतात हे बघतात, न्यूनगंड होतो. त्यांना म्हटलं तुम्हाला आहे ना खाण्याकडं लक्ष करावं लागेल, त्याच्यावर कंट्रोल करावं लागेल, जेवढं गरजेचं तेवढं खावं लागेल. म्हणले सांगा तुम्ही कसं खायचं. म्हटलं नाश्ता बंद, नाश्ता करायचाच नाही, कारण आपली संस्कृतीच नाही आहे ती. सकाळी फक्त गरम पाणी प्यायचं म्हटलं, ज्यूस प्या तुम्ही, पण नाश्ता करायचा नाही. दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, ते बी किती काय केव्हा तुमच्या उंचीनुसार, तुमच्या वजनानुसार एवढं एवढं तुमचं आहार असला पाहिजे. ते म्हटले एवढं आहे आणि मेलो तर लोक म्हणशील चाल एवढं असून उपाशी मेलं, त्याच्यापेक्षा खाऊन मेलं तर बरं म्हणे. आपण अडकलोय. देवाने सारं दिलं आहे, परंतु जगायचं कसं हे आपल्याला माहीत नाही. पण धर्म आपल्याला ते शिकवतोय, ते समजावतोय, ते सांगतोय. किती खा, किती झोपा असं नाही म्हणले, पश्चात पारी उठीचे, पहाटे उठलं पाहिजे. खेड्यागावात आता उठतात बऱ्यापैकी लोक, परंतु आता ते पण नाही राहिलं. आता तुम्हाला कामं आहे, तुम्ही उठत नाही आहे, तुम्हाला कामं उठवतात. सकाळी जाणंचे, जनावराला चारा टाकणंचे, दूध काढणंचे, ते कामं तुम्हाला उठवत आहे. तर कामं नसू द्या बरं. हे जे मुलं आहे कॉलेजच्या मुलं मुली, त्यांना कामं नाही, ते उठतात का लवकर? पूर्वी काम असो का नसो 4 वाजता सारेच उठायचे. देव म्हणतात पहाटे उठा. उठून काय करायचं आहे? स्मरण करा, आठवा मला की जे जीवन नरदेह मी तुम्हाला दिलेलं आहे, की या 84 लाख योनीतून नुसता जन्म नाही दिला तुम्हाला, भारतामध्ये म्हणजे करुमीत जन्माला दिलेलं आहे, महाराष्ट्रात जन्माला दिलेलं आहे, धर्मामध्ये जन्माला दिलेलं आहे. भाग्यातले भाग्यवान आहात तुम्ही. निदान मला उठल्याबरोबर आठवा. परंतु आपल्याला कधी झोपतोय आणि कधी उठतोय, लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. टी व्हीनं मोबाईलनं तर पार बिघडून टाकलं आहे आपल्याला. लवकर झोपत नाही, त्याच्यामुळे लवकर उठत नाही, लेट झोपतो आणि लेट उठतो. देवाने ते सुद्धा सांगितलेले, पश्चात पारी उठीचे, तो सारस्वत काळ म्हटले. त्यावेळेस तुम्ही जर मला आठवलं तर मी तुमच्या हृदयात येईल म्हटले. म्हणून ही जी विचारधारा आहे ही धर्मातून आपल्याला भेटत राहते. तुम्ही एकामेकावरती कशा उद्देशाने, कशा भावनेने, कोणत्या हेतूने प्रेम केलं पाहिजे हे परमेश्वर सांगतात. आणि आपल्या कर्मावरती साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. आपण कसं वागतो त्यावरती आपलं जीवन सक्सेस अनसक्सेस ठरत असतं. आपली दृष्टी,
आपली विचारधारा, आपला हेतू कोणत्या पद्धतीचा आहे त्यावरती या साऱ्या अवलंबून असतात. कर्म चांडाळापेक्षा जात चांडाळ चांग. एखादा चांगल्या सुसंस्कृत घरामध्ये जन्माला आलेला पण त्याचं कर्म वाईट जर असेल आणि एखादा ज्याच्यामध्ये संस्कार नाही आहे, अशी अवस्था आहे किंवा असा समाज आहे का जे अज्ञानी आहे, अशिक्षित आहे, जिथं संस्कृतीचा धर्माचा लवलेश नाही, अशा घरात जन्माला आले पण त्याचे कर्म जर चांगले असेल तर ते म्हटले याच्यापेक्षा तो चांगला आहे. कारण तो अशा घरात जन्माला येऊ नये त्याचे कर्म चांगले ना, हा चांगल्या घरात जन्माला येऊन त्याचे वाईट आहे. पण कर्मावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि गीतेत सुद्धा कर्मावरती 4 वर्ण परमेश्वराने सांगितलं. पण भविष्यात नंतरच्या काळामध्ये या धर्माच्या नावाखाली जे ठेकेदार आहे, दुकानदारी चालवणारी जी मंडळी आहे, त्यांनी 4 वर्णामध्ये समाज वेगळा केला आणि स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं. हा इतिहास आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे कर्मावरती ठरल्या गेलं. तुम्ही कोणतं काम करतात, पण त्यांनी कर्मावरती न ठेवता जाती पर्वती निर्माण केलं आणि मग समाजामध्ये ही तेढ निर्माण झालेली. जेव्हा तुम्ही धर्मात जाल ना तेव्हा तुमच्यामध्ये विचाराची समानता निर्माण होईल. तुम्ही कोणाकडे दुसऱ्याकडं जाती पर्वते पाहणार नाही. तो सर्वात धर्मात विकल्प सांगितलेला आहे. तुम्ही कर्म पर्वते पाहाल. कसा वागतो, कसा राहतो, संस्कार याचे कसे चांगले आहे, धर्मामध्ये कसा चांगला आहे, यावरती बघून तुमची दृष्टी तुम्ही बदलाल. आणि हे फक्त आणि फक्त धर्मच देऊ शकतो तुम्हाला. शेवटी सांगतो तुमचं उद्देश काय असला पाहिजे, तुमचं ध्येय काय असलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कोणत्या उद्देशाने तुम्ही धार्मिकता करताय त्यावरती सक्सेस अनसक्सेस ठरत असतं. एक बिल्डिंग असते त्याच्यावरती काम करतात मजूर लोक किंवा शेतातही काम करतात काही लोक. आता एका व्यक्तीने त्यांना विचारलं का तुम्ही काय करताय, म्हणले आम्ही काही नाही, विटा इकडूनच्या तिकडं वाहतोय. एका व्यक्तीने सांगितलं आम्ही काम करतोय, विटा इकडूनच्या इकडं वाहतोय. मजूर माणूस जे करतोय त्याने ते सांगितलं. दुसऱ्याला विचारलं, तो मी 500 रुपये रोज कमवतोय. तिसऱ्याला विचारतो नाही, ही बिल्डिंगच मी बांधतोय म्हटले. काम एकच आहे, प्रश्न एकच आहे, पण उत्तर वेगळे. जो म्हटला ना मी इकडूनच्या तिकडे विटा वाहतोय, काम करतो, आयुष्यभर बिगारीच काम करीत होतं. जो म्हटला मी 500 रुपये कमवतोय त्यांनी काही 700 कमवायला लागला, 1000 कमवायला लागला, कारण त्याची महत्त्वाकांक्षा पैसे कमावण्याची. आणि जो म्हटला मी बिल्डिंग बांधतोय तो मोठा बिल्डर झाला, व्यावसायिक झाला. महत्त्वाकांक्षा काय तुमची, हेतू काय, उद्देश काय, त्यावरती तुमचं सक्सेस अनसक्सेस ठरतं. मग धर्म करताना सुद्धा तुम्ही कोणत्या हेतूने करताय, कोणत्या भावनेने करताय, कोणत्या विचारांनी करताय, कोणत्या महत्त्वाकांक्षेने करताय, काय समजून घेताय आणि त्या समजून घेण्यावर किती त्यावरती चालताय, त्यावरती तुमच्या धर्मातला जो फायदा तोटा आहे कळत असतो. जेव्हा तुम्ही यात चाल तेव्हा तुमच्याकडे पॉझिटिव्ह विचार असतील, एक समानता निर्माण होईल आणि बौद्धिक, मानसिक, शारीरिक स्वस्थता तुमच्यामध्ये निर्माण झाली तर तुम्ही हेल्थी जीवन, चांगलं जीवन जगू शकता. उद्या देव भेटेल, नरकातून चुकेल, परमेश्वर प्राप्ती होईल, आनंद होईल, ही नंतर तर प्रोसेसनुसार ते तुम्हाला भेटणारच आहे. पण आजच त्याचा अनुभव तुम्हाला घेता येऊ शकतो. फक्त आणि फक्त त्याच्यासाठी धर्माचा अभ्यास, थोडीशी जाणीव करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचं आपण दुसऱ्या दिवसाला चिंतन केलेलं आहे. वेगवेगळ्या विषयाला घेऊन आपण पुढं जाणार आहोत. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर विचारू शकता, कारण प्रश्न जोपर्यंत तुमच्या मनातले निघत नाही तोपर्यंत मला कळत नाही, तोपर्यंत मला तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणून प्रश्न विचारायला काही कंजूसी करू नका. प्रश्न छोटा असू शकतो, मोठा असू शकतो. मला यदा कधी देता येईल बी, यदा कधी देता येणार नाही, परंतु व्यक्त व्हा. धर्म व्यक्त करायला खूप मोठं साधन देत असतो. अर्जुन देवाने किती प्रश्न देवाला विचारले, महादायसाने किती प्रश्न देवाला विचारले, तेव्हाही शास्त्र बाहेर आलं. आणि आपल्या मनातले प्रश्न जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण निसंशय बिनधास्तपणे धर्मावरती जाऊ शकत नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.